मानसीला मी सांगितलं होतं तिला इथे घेऊन यायला. का? कारण तिथे तिला सांभाळायला कोणी नाही आजी. का? तिथे पणजी पणजोबा आहेत की? हो ते आहेत, पण ते किती काळापर्यंत सांभाळणार आहेत? आणि मी जर तिला इथे नाही आणलं तर नंतर तिची रवानगी अनाथ आश्रमात होईल. अगो बाई, अनाथ आश्रम? काय बोलतोस? रे उगाच भांडू नका रे. ती बघा घाबरून रडायला लागेल. मानसी, तू लगेच जायची गरज नाही. थांब इथेच. काय? मानसी ईशाला घेऊन गेले आणि ते सुद्धा मला न विचारता, आणि तुम्ही जाऊ दिलं? तुला न विचारता ती ईशाची काळजी घेते, मग ते चालतं वाटतं तुला? आजी, आजोबा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझ्या मुलीला माझ्या परवानगीशिवाय कुठेही न्यायचं नाही. मानसी कोणाला विचारून घेऊन गेली ईशाला? आम्हाला. आणि आता हेही सांगते की ती ईशाला घेऊन दळवींकडे गेली. काय? मानसी ईशाला घेऊन दळवींच्या घरी गेली आणि तुम्ही जाऊ दिलं तिला? मला नव्हतं न्यायचं ईशाला दळवींच्या घरी कधीच. का जाऊ दिलं तुम्ही? हे बघ, ईशाला नुसतं खाऊ पिऊ घातलं म्हणजे झालं का? अगं तिला प्रेम, माया, आपुलकी याही गोष्टींची गरज आहे, आणि ते तिला तिथे मिळतं म्हणून जाऊ दिलंय तिला. आणि हे सगळं तिला अनाथाश्रमात मिळणार नाही. तिला मायेचं घर, मायेची माणसं हवी. ओके, नाव आय गेट इट. हे सगळं अनाथ आश्रमामुळे झालंय, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. इतकं रागवायला काय झालंय ग तुला? आणि एवढी हक्कानी बोलतेस तर तू करतेस काय तिच्यासाठी? कधी हातात तरी घेतेस का तिला? अगं तिला बिचारीला आपली आई कोण आहे हे माहिती तरी आहे की नाही कोण जाणे. दळवींकडची सगळी माणसं तिच्यावर प्रेम करतात, मग का न्यायचं नाही तिला तिथे? आणि तू काय करतेस तिच्यासाठी ते तरी आम्हाला एकदा कळू दे. विक्रांत, तू जे सकाळी वागलास म्हणजे माझी माफी सुद्धा मागितलीस तू. मला वाटलं होतं की हळूहळू सुधारेल म्हणून, पण नाही, तसं काही दिसत नाहीये. नानू मामा, ते वेगळं आणि हे वेगळं. हे बघा, तेव्हा मी तुमच्याशी वाद घातला आणि माझं समजावून सांगताना थोडासा माझा आवाज वाढला होता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.